स्टेट बँकेच्या खातेधारकासाठी महत्त्वाची बातमी. स्टेट बँकेत खातं असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. तुम्हाला मिळणार थेट 4 लाख रुपयापर्यंत. स्टेट बँकेकडून खातेधारकांना सगळ्यात मोठं गिफ्ट. 15 ऑगस्ट 2026 रोजी भारताच्या 8व्या म्हणजेच की 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्टेट बँकेच्या खातेधारकांना 4 लाख रुपये मिळणार आहे. केंद्र सरकार आणि स्टेट बँक मिळून एक नवीन योजना सुरू केलेली आहे. ही योजना स्टेट बँकेच्या सर्व जुन्या आणि नवीन खातेधारकांना 4 लाख रुपयांचा विशेष लाभ हा आता मिळणार आहे. याची माहिती स्वतः स्टेट बँकेने अधिकृत पोर्टलवर म्हणजे की पत्रकाद्वारे दिलेली आहे. 15 ऑगस्ट 2026 रोजी या पैशाचे वितरण होणार आहे. त्यामुळे या योजनेचा एक अर्ज जे ग्राहक लवकरात लवकर भरून देतील त्यांना या पैशाचा लाभ मिळणार आहे. आता ही जी योजना आहे ती नवीन नाही. साधारणपणे 10 वर्षापूर्वी म्हणजे जवळपास 70व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यावेळेस देखील मोजक्या लोकांना पैसे मिळाले होते. बऱ्याचशा लोकांना त्यावेळेस माहिती नव्हती आणि यामुळे या योजनेचा 10 वर्षापूर्वी लाभ घेता आला नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वतः बँकेने एका अधिकृत पत्रकाद्वारे ही माहिती दिलेली आहे. बँकेने दिलेली माहिती असल्यामुळे आता ही माहिती खरी आहे. 10 वर्षापूर्वी जर तुमचं स्टेट बँकेचं खातं आणि तुम्हाला जर या योजनेचा लाभ मिळाला नसेल तर तुमच्यासाठी ही दुसरी मोठी संधी ठरणार आहे. आता फक्त या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर म्हणजेच की 2 दिवसाच्या आत अर्ज भरून देण्याची सूचना बँकेने दिलेली आहे. आता याच्यामध्ये जे खातेधारक आहे, ज्याच्यामध्ये महिला खातेधारक असतील, पुरुष खातेधारक असतील, ज्येष्ठ नागरिक खातेधारक असतील, अशा 4 ते 5 प्रकारच्या खातेधारकासाठी ही एक नवीन योजना सुरू होणार आहे. आता याच्यामध्ये सर्व खातेधारक पात्र नाहीत. याच्यामध्ये खातेधारक फक्त 4 नियमानुसार निवडले जाणार आहे. त्यांनाच याचा योजनेचा म्हणजेच की या योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे. तसेच जे खातेधारक या 4 नियमात बसतील आणि 2 दिवसाच्या आत अर्ज करतील, त्याच 4 कागदपत्र जोडून देतील, फक्त त्यांनाच पैसे मिळणार. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते जे आहे ते स्टेट बँकेचं अधिकृत पत्रक काय आलेलं आहे आणि तो जी-आर काय आहे, त्या जी-आर मध्ये प्रकारे आणि कशा पद्धतीने भरायचं सांगितलंय, कोणती कागदपत्रे तुम्हाला जोडायची असेल, ते 4 लाख रुपयापर्यंत जमा होण्याची पात्रता काय आहे आणि अर्ज कशा प्रकारे अचूक भरायचा जेणेकरून तुमच्या खात्यात पैसे येतील, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला 2 मिनिटाच्या आत सांगणार आहोत. प्रेक्षकांना जर SBI म्हणजे स्टेट बँकेचं खातं असेल आणि जर तुम्हाला 4 लाख रुपये मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ न सोडण्याची अजिबात चूक करू नका. पहा, दरवर्षी स्टेट बँक आपल्या ग्राहकासाठी काही ना काहीतरी नवीन योजना काढत असते, पण दर 10 वर्षांनी म्हणजेच की प्रत्येक वेळी अशी विशेष योजना ते काढलेली असते. एक अशी योजना काढते की ज्याच्यामध्ये लाखोचा लाभ मिळत असतो. आता लोकांचा भरोसा बसत नाही. लोक म्हणतात बँक फक्त पैसे घेते, दंड कापून घेते आणि थोडंफार व्याज देते. बँक कशाला पैसे देईल? पण लक्षात घ्या, स्टेट बँक ऑफ इंडिया ही सरकारची बँक आहे, ज्याच्यामुळे 60% पेक्षा जास्त सरकारची भागीदारी आहे आणि त्यामुळे सरकारच्या मार्फत चालणारी बँक आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि स्टेट बँक मिळून या ग्राहकासाठी ही योजना त्या ठिकाणी लाभ देत असते. आता यासाठी लक्षात घ्या, लवकरात लवकर अर्ज कसा भरायचा आहे आणि 4 कागदपत्र यासाठी जोडायची आहे, कोणकोणते पात्र आहेत, ही सविस्तर माहिती आपण त्या स्टेट बँकेच्या जी-आर नुसार माहिती आपण घेणार आहोत. आता पहा, कोणतीही बँक, आता तुमचा पहिला मुद्दा आहे असेल, कोणतीही बँक कशाला पैसे देईल याच्यावर तुमचा विश्वास नाही, बँक पैसे कशाला देईल ही गोष्ट तुम्ही नेहमी आणि सतत विचार करत असता. पण स्टेट बँकेने आता स्वतः ही माहिती त्यांच्या नोटीसद्वारे दिलेली आहे. हे पेपरला देखील आलेलं आहे, टीव्हीला देखील आलेला आहे. त्यामुळे ही बातमी 100% खरी आहे. 10 वर्षापूर्वी लोकांना पैसे मिळालेले आहे. तुम्हाला जर मिळाले नसतील तर तुम्ही पुढचे 2 मिनिटे जर हा व्हिडिओ पाहिला तर 4 लाख रुपयापर्यंत तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा होतील. जर तुमचं स्टेट बँकेचं खातं नसेल तर तुम्ही खातं खोलून घ्या आणि पैसे मिळवायचे. हे देखील एक छोटीशी टिप्स तुम्हाला सांगणार, कारण की तुमच्या टीमने जर बँक मॅनेजरशी चर्चा करून तुमच्यासाठी आतली गुपित बातमी देखील आणली. आता सगळ्यात आधी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आता पहा, स्टेट बँक ऑफ इंडिया ही आधी सांगितल्याप्रमाणे ही सरकारची बँक आहे, ज्यामुळे सगळ्याच सरकारी योजनेचे पैसे या बँकेमध्ये येतात. सरकारी नोकरदार लोकांचे पगारही याच्यात जमा होतात. हे वयस्कर लोक रिटायर झाले तर त्यांची पेन्शन देखील यांच्यातच जमा होतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लाडकी बहीण योजना असेल, निराधार योजना, नमो शेतकरी योजना, PM किसान या सगळ्या योजनेचे खाते या बँकेमध्ये जमा असते आणि म्हणूनच सगळ्या गरजूसाठी लोकांचे खाते असल्यामुळे आता भारत सरकारने देखील एक विशेष प्रकारचं गिफ्ट देण्याचं ठरवलंय. 15 ऑगस्ट 2026 हा 80वा स्वातंत्र्य दिन आहे आणि याच्या निमित्ताने अक्षरशः एक मोठं गिफ्ट देण्याचं ठरवलेलं आहे. आता पहा, हे गिफ्ट आपोआप मिळणार नाही.
हे 4 ते 5 लाख रुपयांचा लाभ आपोआप मिळणार नाही. त्यासाठी विशेष पात्रता आहे. तसेच ते सगळ्या जणांना मिळणार नाही. मग त्या जी-आरमध्ये काय-काय अटी आहे, योजनेची अंमलबजावणी कशी पद्धतीने होते, कशा पद्धतीने पैसे येणार, कसा अर्ज भरायचा आहे, अतिशय महत्त्वाची माहिती आपण आता वेळ न वाया घालवता सुरुवात करूया. आता पहा तुम्हाला सगळ्यात माहिती असेल, की टप्प्याटप्प्याने लक्षात घ्या. 2014 जेव्हा बी सरकार आलं होतं, त्यावेळेस केंद्र सरकारने पंतप्रधान मोदी यांनी एक योजना काढली होती, जिचं नाव होतं प्रधानमंत्री जनधन योजना. आता या योजनेचे आणि स्टेट बँकेचे 4 लाख रुपयांचं काय कनेक्शन आहे? खरा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण जनधन योजना आणि स्टेट बँकेचे 4 लाख रुपये यांच्यामधल्या कनेक्शनमुळे हे तुम्हाला पैसे आता मिळणार आहेत. आता साहजिकच तुमचा प्रश्न असेल, की या दोन्हीचा संबंध काय? तर हेच व्यवस्थित तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा. जर तुम्हाला तरच पैशाचा तुम्हाला लाभ मिळतील. नाहीतर काय होईल, तुमचं खातं आहे, अर्ज कराल तरी पैसे मिळणार नाही. त्यामुळे जनधन खातं, स्टेट बँक यांचा संबंध काय आणि 4 लाख रुपये कसे मिळणार हे तुम्हाला सांगतो. तर पहा, आता जर तुम्ही स्टेट बँकेचं खातं उघडलेलं असेल आणि ते प्रधानमंत्री जनधन योजनेचं खातं असेल, तर तुम्हाला या योजनेसाठी पात्र मानलं जाईल. आता तुमचा प्रश्न लगेच येईल, आमचं तर साधं खातं आहे, साधं सेव्हिंग अकाउंट आहे, तर जनधन खातं आहे की नाही ते कसं बघायचं आणि नसेल तर काय करायचं? थांबा, फक्त 30 सेकंद थांबा. तुमचं जर खातं साधं असेल तर लक्षात घ्या, तर जनधनमध्ये ट्रान्सफर करून त्यांचा कसा लाभ घ्यायचा, ही देखील टिप्स आम्ही एका मॅनेजरकडून त्या ठिकाणी समजून घेतलेली आहे, जी व्हिडिओमध्ये शेवटी तुम्हाला सांगेल. पण लक्षात घ्या, आता 41 ते 42 कोटी लोकांचे जनधन खाते ऑलरेडी आहेत. आता यामध्ये तुमचं जर नसेल तर तुम्ही कसं करायचं ते पुढे सांगतो. आता पहा, जनधन खात्याचा सगळ्यात मोठा फायदा काय? आता याच्यामध्ये काय होतं, की तुमचं आधीचं जरी नसेल तर कन्व्हर्ट केल्यामुळे काय होतं लक्षात घ्या. किंवा आधीच असेल तर फायदा होतो. तर पहिला मुद्दा लक्षात घ्या, त्यांच्यात मिनिमल बॅलन्स म्हणजेच की अट असते, कुठेही तुम्ही उघडू शकता. मग ती स्टेट बँक असो, आय-डी-बी-आय असो, आय-सी-आय-सी बँक असो, युनियन बँक असो, बँक ऑफ इंडिया असो, बँक ऑफ बडोदा, कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही खाता उघडू शकता. पण स्टेट बँकेच्या ग्राहकासाठी मोलाचा फायदा आहे. महत्त्वाची गोष्ट, आता जो 2 ते 4 लाख रुपयांचा लाभ आहे, तो मुख्यत्वे जनधन खातेधारकांना मिळणार आहे. आता जर तुम्ही अजून खातं उघडलं नसेल तर लक्षात घ्या, तर तुम्ही 2 दिवसाच्या आत जुनं खातं जर एकतर जनधनमध्ये कसं बदलायचं किंवा नवीन जनधन खातं उघडायचं हे तुम्हाला पुढच्या 30 सेकंदात सांगणार आहोत. आता योजनेच्या आपण अतिशय महत्त्वाच्या आणि तांत्रिक भागाकडे वळलोय, कारण की इथूनच खरे पैसे तुमच्या खात्यात येतील. आता पहिला मुद्दा काय आहे, की योजनेसाठी पात्रता काय? कारण की सगळ्या खातेधारकाला आता पैसे मिळणार नाही. मग कोणत्या-कोणत्या फायद्यासाठी हा आहे तो अर्ज करायचा आहे? डॉक्युमेंट कुठले लागणार? खात्याचे पैसे जमा होण्याची प्रोग्रेस काय? एक-एक करून सविस्तर आपण पाहणार आहोत. आता सर्वप्रथम वयाची अट आणि पात्रतेचे निकष पाहूया. आता याच्या सगळ्यात मोठं वैशिष्ट्य, सरकारचं वयाची अट अत्यंत शिथिल ठेवली आहे. म्हणजे 10 वर्षावरील कोणत्याही भारतीय रहिवासी, मग तो कुठेही राहणारा असू द्या, तो खातं उघडू शकतो. 10 वर्षापेक्षा जास्त वयाचा मुलगा असेल, त्याच्या नावाने तुम्ही खाते उघडू शकता आणि एका प्रकारे हे करू शकता. आणि त्याचबरोबर सगळे जे काही ठिकाण सज्ञात नागरिक आहेत, ते सगळे खातेधारक यांच्यात पात्र आहे. आता वळूया कागदपत्राकडे. आता कागदपत्र पूर्ण नसल्यामुळे अनेक लोकांचे अर्ज आहे ते बाद होऊ शकतात आणि तुम्ही यामुळे कागदपत्राची लिस्ट नक्की समजून घ्या. सगळं महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड फार फार महत्त्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल, की विमा म्हणजे काय? तर लक्षात घ्या, हा विमा जो आहे एक प्रकारची इन्शुरन्स असतो. आता जर एखादा जो खातेधारक आहे, ज्याचा दुर्दैवी मोठा अपघात झाला आहे आणि तो या ठिकाणी दुर्दैवी अंत जरी झाला, तर त्याला या ठिकाणी त्याच्या घरच्यांना 2 लाख रुपयापर्यंत, 4 लाख रुपयापर्यंत जो आहे विमा आहे, ती रक्कम मिळते, ती मिळते. आता तुम्ही म्हणाल, एखादा व्यक्ती गेल्यावर त्या पैशाचा काय उपयोग? पण लक्षात घ्या, 4 लाख रुपये खूप मोठी रक्कम असते आणि जर ती एखाद्या छोट्या कुटुंबाला जर त्याने मदत झाली, तर त्याला खूप मोठा फायदा होऊ शकतो. तर अशा प्रकारची इन्शुरन्स स्कीम सध्या चालू झालेली आहे. या इन्शुरन्ससाठी फक्त ₹1 प्रति महिना साधारणपणे खर्च याच्यामध्ये येतो आणि फक्त तुमच्या खात्यातून कट होत राहते. त्यासोबतच जर तुम्हाला डेबिट कार्ड असेल, आणखी ₹1,00,000 रुपयाचा विमा त्यांच्यामध्ये मिळत असतो. म्हणजेच की लक्षात घ्या, तर अशा पद्धतीने या ठिकाणी ₹2 म्हणजेच की 2 योजनेच्या अंतर्गत तुम्हाला त्या ठिकाणी असं मिळतं. फक्त यासाठी तुमचं खातं जनधन असावं आणि त्यासोबत तुमच्या खातं जो वारसदार आहे म्हणजे तुमचं नॉमिनीचं नाव टाकणं गरजेचं आहे. पण पहा, ही रक्कम बोनस म्हणून नाही, तर एक विम्याचे संरक्षण म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला मिळत असते. त्यामुळे अशा पद्धतीची गोष्ट ज्या आहे त्या आपल्या माहिती असणे खूप गरजेचं आणि महत्त्वाचं आहे.
त्यामुळे जर तुमचं स्टेट बँकेचं कार्ड असेल, स्टेट बँकेचं खातं असेल, तर तुम्ही नक्कीच जनधनाचं खातं चेक करा आणि जनधनवर असणाऱ्या इन्शुरन्सची त्या ठिकाणी तुम्ही माहिती घ्या आणि त्याला नॉमिनी म्हणजे वारसदार त्या ठिकाणी जोडा, जेणेकरून तुमच्या पश्चात त्याच्यामध्ये मदत होऊ शकेल. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ही माहिती दुसऱ्यापर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.